एके दिवशी माझी बायको गावी गेली तेव्हा शेजारची मावशी माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली. मग मी नाश्ता केला आणि आम्ही दोघे गप्पा मारत बसलो. अचानक ती माझ्याकडे पाहून हळूच म्हणाली, तू खूप समजूतदार आहेस आणि मला खूप आवडतोस. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मीही धीर करून म्हणालो, मावशी, तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मला देखील खूप आवडतं. मावशी लाजून खाली पाहू लागली. इतक्या आवाजात म्हणाली, हलक्या आवाजात म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचं काय करायचं? माझा एकटेपणा कोणीच ओळखत नाही. ते ऐकून मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मावशी, तुझ्या आयुष्यातला तो एकटेपणा मी कधीच राहू देणार नाही. क्षणभरातच ती माझ्याजवळ सरकली. मी सुद्धा भान हरवून बसलो आणि मी माझे दोन्ही हात तिच्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित असून मी दिसायला हँडसम व स्मार्ट होतो आणि शरीराने दष्टपुष्ट होतो. मला पाहता क्षणी कोणतीही महिला माझ्या प्रेमात पडेल असा मी होतो. माझं वय 29 वर्ष होतं आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. आम्हा नवरा बायकोला इथे शहरात येऊन नुकतीच 6 महिने झाले होते. या नवीन बंगल्यात राहायला आलो होतो. तो बंगला 5 मजली होता आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होतो. तिथे आमच्या शेजारी आणखीन एक परिवार राहत होता. सुरुवातीला आमची त्यांच्याशी थोडीफार ओळख झाली होती. ते नवरा बायको आणि त्यांचा 18 ते 19 वर्षाचा मुलगा असे तिघे तिथे आनंदाने राहत होते. त्या नवरा बायकोचा स्वभाव खूपच प्रेमळ होता. त्यामुळे आम्हाला तिथे घरच्यांसारखं वाटू लागलं. पण जसे जसे दिवस जात होते तसं तसं आमचं बोलणं वाढत गेलं. 3ऱ्या मजल्यावर ते काका मावशी आणि आम्हीच राहत होतो. त्यामुळे मावशी अधूनमधून आमच्या घरी येत होती. तिथे तिच्या येण्याने घरातलं वातावरण आनंदाचं व्हायचं. ती मावशी खूप मोकळ्या स्वभावाची होती. तिच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा जायचा कळतच नव्हतं. मावशी जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा माझ्या बायकोला घरकामात मदत करायची आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची. मावशीच्या अशा वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिकच घट्ट होत गेलं. काका नेहमी कामासाठी बाहेरगावी असायचे आणि त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग करण्यासाठी पुणे शहरात राहत होता. त्यामुळे मावशीला तिच्या घरी एकटं एकटं वाटायचं, म्हणून ती आमच्या घरी वेळ घालवायची. मला ही मावशी आल्यावर आनंद मिळायचा, कारण माझं आणि मावशीचं खूप फ्रेंडली नातं झालं होतं आणि मी हळूहळू मावशीकडे आकर्षित होऊ लागलो होतो. कारण मावशी दिसायला खूपच सुंदर आणि भरदार शरीराची होती. मावशी आता आमच्या नवरा बायको सोबत एकदम मनमोकळेपणाने बोलत होती आणि ती तिच्या वैयक्तिक गोष्टी सुद्धा आमच्यासोबत शेअर करत होती. आम्हालाही तिच्यासोबत गप्पा मारायला आनंद येत होता. आम्ही एकदम मनसोक्त गप्पा मारत होतो. माझं काकांसोबत पण चांगलं जमत होतं. ते जेव्हा घरी असायचे तेव्हा आम्ही सगळे मिळून गप्पा मारायचो. परंतु बहुतेक वेळा ते कामानिमित्त घराबाहेर राहत होते आणि मावशी तिचं घरातील सगळं काम आवरून आमच्या घरी येत होती आणि माझ्या बायकोशी गप्पा मारत होती. दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि ती पूर्ण दिवस आमच्याच घरी राहत असे. मावशी आणि आम्ही एकमेकांना आता जरा जास्तच ओळखायला लागलो होतो. आमचं सुख दुःख एकमेकांशी व्यक्त करत होतो आणि एका परिवारासारखं राहत होतो. आमच्यात एक अनुभव आणि प्रेमाची आपुलकीची भावना तयार झाली होती. त्या दिवशी माझी बायको तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. मी घरी एकटाच बसलो होतो आणि टीव्ही बघत वेळ घालवत होतो. अचानक दारावर टकटक झाली. दार उघडताच शेजारची मावशी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी घाई होती. ती म्हणाली, अरे अमित, माझ्या बाथरूम मधला नळ खराब झालाय, पाणीच येत नाही, मला आंघोळ करायची होती, तू बघशील का? मी थोडं हसतच म्हणालो, हो मावशी, काही काम नाही आज, चला बघतो. मी तिच्या घरात गेलो. बाथरूम मध्ये नळ उघडून पाहिला तर पाणी अजिबातच नव्हतं. थेंबही नव्हता. मी स्क्रू ड्रायव्हर घेऊन तो नळ उघडायला लागलो. इतक्यात अचानक पाण्याचा दाब सुटला आणि नळातून पाणी जोरात सुटलं. क्षणातच माझं आणि मावशीचं पूर्ण अंग भिजलं. मी पटकन नळ आवरण्याचा प्रयत्न करत होतो, पण पाणी इतक्या जोरात येत होतं की दोघंही पूर्ण ओले झालो होतो.
मावशी माझ्या अगदी शेजारी उभी होती. तिची साडी, तिचा ब्लाऊज सगळं शरीराला घट्ट चिकटलं होतं. तिच्या अंगाची ओलसर ऊब मला जाणू लागली. मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. मावशी त्या क्षणी एकदम वेगळीच दिसत होती. तिचे केस पाण्याने टबटबलेले होते. गालावरून थेंब उकळत होते. तिच्या डोळ्यात लाज आणि हसू दोन्ही एकत्र होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "अरे बापरे, आपण दोघं भिजलोच पूर्ण. आता काय करू?" मी नकळत तिच्याकडे सरकलो. तिच्या गालावरचा एक पाण्याचा थेंब मी हाताने पुसला. मावशी क्षणभर माझ्याकडे एकटक पाहतच राहिली. माझ्या स्पर्शाने तिचा श्वास जड झाला. "मावशी, तुम्ही खूप सुंदर दिसता," मी हळू आवाजात म्हणालो. ती डोळे खाली घालत ओल्या केसांमधून पाणी ठिपत होती. तिच्या त्या लाघवी हालचालींना माझं भान हरवलं. मी पुढे होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले. मावशी हळूच कुजबुजली, "अमित, असं वाटतंय की मी पुन्हा तरुण झाले." त्या क्षणी सगळं थांबलं. मी तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती माझ्याकडे खेचली जात होती. आम्ही इतके जवळ आलो की माझ्या श्वासाचा उष्ण स्पर्श तिला जाणवला. तिचं ओलसर रूप, तिचा सुगंध आणि तिच्या डोळ्यातली अपार ममता सगळंच मला भुरळ घालत होतं. हळूहळू मी तिला माझ्या मिठीत घेतलं. तिचं अंग ओलं असल्यामुळे तिच्या अंगाची ऊब मला थेट हृदयापर्यंत जाणवत होती. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. तिचे थरथरते हात माझ्या पाठीवरून सरकत होते. तितक्यात अचानक मावशी माझ्या मिठीतून हलकेच बाजूला झाली. तिच्या डोळ्यात अजूनही ओलसर भाव होते. ती थोड्या घाई गडबडीत पण हळुवार आवाजात म्हणाली, "अमित, हे बरोबर नाही रे. आपण असं करू नये." मी तिच्याकडे थोडा अवाक होऊन पाहिलं. माझ्या मिठीतून सुटतानाही तिचे हात थरथरत होते. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि मनातली तडफड स्पष्ट दिसत होती. मी शांतपणे म्हणालो, "मावशी, मी तुमच्या डोळ्यातला एकटेपणा पाहिला आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर नाही. असं असू शकेल, पण माझ्या मनातलं प्रेम चुकीचं कसं असेल?" मावशी काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे पाणावले. ती ओल्या केसावरून हात फिरवत म्हणाली, "अमित, मी सुद्धा माणूस आहे. माझ्या मनाला ही भावना आहे. पण आपण एक मर्यादा पाळली नाही तर आपलं नातं चुकीचं ठरेल आणि मला ते नको आहे." तिच्या या शब्दांनी माझ्या मनात एक आदराची लाट उसळली. मी तिच्या जवळ जाऊन अगदी हळू आवाजात म्हणालो, "मावशी, मी तुम्हाला त्रास देणार नाही. तुमचा सन्मान माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कितीही एकटं वाटत असाल तरी मी सदैव तुमच्या सोबत आहे." माझे शब्द ऐकून मावशीच्या चेहऱ्यावर हळुवार स्मित उमटलं. ती पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, "तुझ्या या शब्दांनीच मला जगायची ताकद मिळते अमित." मी तिच्या गालावर हलकासा स्पर्श केला. त्या स्पर्शात कोणताही मोह नव्हता, फक्त एक नात्याची ऊब होती. आणि मावशी हळूच माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वादासारखी ऊब देऊन निघून गेली. काही दिवसांनी संध्याकाळी मी गॅलरीत उभा होतो. अचानक खाली जिन्यावरून, "अरे अमित," असा मावशीचा घाबरलेला आवाज आला. मी धावत खाली गेलो तर मावशी पायऱ्यावर बसलेली दिसली. तिचा पाय पायऱ्यावर वाकडा तिकडा पडला होता. ती वेदनेने कुरकुरत होती. "पाय घसरला, चालवत नाही रे," ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. मी तिला हळूच उचलून उभं केलं आणि खांद्याला आधार देत तिच्या खोलीत घेऊन गेलो. ती चालू शकत नव्हती, त्यामुळे जवळजवळ मी तिला अर्धवट उचलून तिच्या पलंगावर बसवलं. तिच्या पायाचा घोटा थोडा सुजलेला दिसत होता. मी काळजीपूर्वक विचारलं, "मावशी, बाम आहे का घरी?" मी हलकीच मान डोलावत म्हणालं, "हो, ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये आहे." ती बाम आणला आणि तिच्या पायापाशी बसलो. ती वेदनेने श्वास घेत होती. मी हळुवार तिच्या पायाला स्पर्श केला तर मावशीने तिची साडी हलकीशी गुडघ्यापर्यंत वर केली, जेणेकरून मला नीट बाम लावता येईल. क्षणातच माझ्या डोळ्यासमोर तिचे ते गोरे पान, गुळगुळीत पाय आले. ते दृश्य पाहून मी थक्क झालो. तिच्या अंगावर अजूनही एक हलका सुगंध दरवळत होता आणि तिच्या श्वासांचा वेग मला स्पष्ट जाणवत होता. ती बाम घेऊन तिच्या पायावर हलक्या हाताने मी चोळू लागलो. ती अधूनमधून वेदनेने डोळे मिटत होती, पण माझा स्पर्श तिच्यासाठी जणू वेगळाच दिलासा देत होता. "अमित, जरा हळून." "आहा," ती नकळत कुजबुजली.
मी अजून अधिक काळजीपूर्वक तिच्या टाचेत आणि घोट्यात बाम लावत होतो. तिच्या पायांच्या उष्णतेने माझ्या हातात एक वेगळीच ऊब उतरली होती. क्षणभरातच माझं भान हरपलं. मी तिच्या पायांकडे पाहत राहिलो. मावशीने माझ्याकडे नजर टाकली. तिच्या डोळ्यात लाज आणि एक अनामिक ओढ दिसत होती. माझ्या नजरेला नजर देत ती हलक्या आवाजात म्हणाली, अमित, तुला माहिती आहे का, इतका काळजीपूर्वक माझा पाय कधी कुणी धरलाच नाही. त्या शब्दांनी माझं मन अधिकच भारावलं. मी हळूवार तिच्या गुडघ्यापर्यंत हात फिरवत म्हणालो, मावशी, तुमचं दुखणं हे माझं दुखणं आहे. आता तुम्ही एकट्या नाही. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्या केसावरून अलगद हात फिरवला. तिच्या त्या स्पर्शात माया होती, पण त्यासोबत एक न बोलता आलेलं प्रेमही होतं. काही दिवस असेच निघून गेले. मी आता रोज घरात लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत होतो, त्यामुळे नेहमी घरीच असायचो. पण माझ्या डोळ्यासमोर ते बाथरूम मधले क्षण अजून गेले नव्हते. त्यामुळे मी आता हळूहळू मावशीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. मावशी पण माझ्याकडे आकर्षित होऊ लागली होती, कारण काका नेहमी बाहेरच असायचे. त्यामुळे मावशीला हवं असलेलं सुख मिळत नव्हतं. म्हणून मावशी त्यांच्यावर नाराज असायची आणि मला म्हणायची, तुझी बायको खूप नशिबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. मावशीचं ते बोलणं मला खूप आवडत होतं. तिच्या त्या शब्दात एक प्रकारची प्रशंसा आणि अपेक्षा लपलेली होती. काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी आम्ही बाहेर जेवण करायला जायचं ठरवलं. यावेळी काका पण आमच्या सोबत येणार होते. त्यामुळे मावशी खूप आनंदी दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. आम्हालाही त्या दोघांना सोबत घेऊन जायला खूप बरं वाटलं होतं. पण अचानक मावशीला काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना काही महत्वाचं काम आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. असं म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर जाऊन येण्यास सांगितलं. त्यांचा फोन ठेवल्यावर मावशी उदास झाली. मावशीला खूप वाईट वाटलं. हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मी तिच्या चेहऱ्याकडे बघून तिला काळजीनं विचारलं, काही अडचण आहे का मावशी? तर ती हलक्या आवाजात म्हणाली, काका येणार नाही. तिचं बोलणं ऐकून मलाही थोडं वाईट वाटलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, काही हरकत नाही, आपण उद्या जाऊ, काका पण फ्री राहतील. तर ती हळू आवाजात म्हणाली, नाही, आज तुमचा जेवणाचा प्लॅन आहे, तर आपण आजच जाऊया. मी म्हणालो, ठीक आहे. मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो, परंतु मावशीच्या चेहऱ्यावरची उदासी अजूनही पूर्णपणे गेलेली नव्हती. मग आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलो. तेवढ्यात माझ्या बायकोला फोन आला आणि ती फोन उचलून बोलण्यासाठी बाजूला गेली. तेव्हा अचानक मावशी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, तू खूप समजूतदार आहेस आणि तुझा स्वभाव मला खूपच आवडतो. तिच्या त्या बोलण्यावर मी थोडा शांत झालो आणि त्यानंतर हिम्मत करून तिला म्हणालो, मावशी, तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मला खूप आवडता, पण आजपर्यंत म्हणायची हिंमतच झाली नाही. तेव्हा मावशी थोडी लाजली आणि म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचा काय फायदा? तेव्हा मी म्हणालो, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मग मावशी म्हणाली, सगळ्यांना फक्त माझी सुंदरता दिसते, पण माझा एकटेपणा कोणालाही दिसत नाही. तिचं ते बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या, परंतु मी स्वतःला सावरलं आणि तिला म्हणालो, मी काय करू शकतो या सुंदरतेचं? तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग मी तिला पुन्हा विश्वासाने म्हणालो, खरंच मावशी, तुम्ही खूप सुंदर आहात, मला तुम्ही खूप आवडता. माझं ते प्रेमळ बोलणं ऐकून ती उत्सुकतेने म्हणाली, खरंच अमित? मी तिला म्हणालो, शपथ. तेवढ्यात माझी बायको आली. मग आम्ही घरी आलो. माझ्या मनात मात्र मावशीचाच विचार घोळत होता. घरी पोहोचल्यावर बायको म्हणाली, मला उद्या ताईच्या गावी जावं लागणार आहे. मी तिला काळजीने विचारलं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, ताईच्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जाऊन ये. ती गेल्यावर समजलं की ती 5-6 दिवस येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो व चहा घेतला आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझं पोट दुखत होतं. मी दरवाजा लोटून घेतला होता. मला माहित होतं मावशी येईल. मग जवळपास 10 वाजेच्या सुमारास मावशी आली आणि दरवाजा उघडला.
व माझ्या बायकोला हाक मारत घरात आली. तिच्या आवाजाने मला जाग आली आणि मी माझ्या खोलीतूनच म्हणालो, ती घरात नाहीये. माझा आवाज ऐकून बहुतेक मावशीला जाणवलं की माझी तब्येत बरी नाही. मग मावशी माझ्या खोलीत आली आणि मला बेडवर झोपलेलं बघून म्हणाली, काय झालं, तब्येत बरी नाही का? मी हळू आवाजात म्हणालो, बरं वाटत नाहीये. त्या काळजीनं म्हणाल्या, गोळी वगैरे घेतली का? मी म्हणालो, घरात गोळीच नाही. त्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला सांगायचं ना, मी दिली असती. मावशीच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं आणि मी गप्प बसलो. मावशी माझ्याकडे शांत पाहत होती. मी काही बोलत नव्हतो, फक्त तिच्या डोळ्यांकडे बघत होतो. ती हलकेच उठून माझ्याजवळ आली आणि माझ्या बाजूला बसली. तिच्या जवळ येण्याने वातावरणात एक अनोखं उबदारपण निर्माण झालं. मावशीने हळुवारपणे माझ्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या हाताचा तो स्पर्श इतका मायेचा, इतका दिलासा देणारा होता की माझ्या मनातली सगळी घालमेल एका क्षणात शांत झाली. तिच्या स्पर्शातून जणू काही न बोललेले शब्द माझ्या मनात उतरत होते. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे माझ्याबद्दलची खरी काळजी, आपुलकी आणि न सांगता येणारं भावविश्व उमटलेलं होतं. त्या काळजीमुळे माझं मन भारावून गेलं. माझ्या आत खोलीत कुठेतरी एक ओढ निर्माण झाली, जी मला तिच्याजवळ खेचत होती. क्षणभर माझ्या मनात आलं, आता लगेच उठून तिला मिठीत घ्यावं, तिच्या जवळ आपल्या भावना उघडपणे सांगाव्यात. माझा श्वास वेगाने चढत होता, पण मावशी मात्र अजूनही माझ्या केसावर हात फिरवत होती. जणू काही मी लहान मुलं आहे आणि ती मला सांत्वना देत आहे. त्या शांततेत आमच्यात काही बोलणं झालं नाही, पण त्या नजरा, तो स्पर्श, सगळं खूप काही बोलून गेलं होतं. माझ्या मनाने तिला धरून ठेवावं अशी विनवणी केली, पण ती अचानक हलकीच उठली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. माझ्याकडे पाहत ती म्हणाली, बरं आता मी निघते, काळजी घे स्वतःची. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करणार इतक्यात ती हळूहळू दरवाजाकडे वळली. तिची साडी हलकी हलकी होती आणि त्या क्षणाला जणू वेळ थांबला होता. मी तिच्या मागे निशब्द नजर लावून पाहत राहिलो. माझं मन मात्र अजूनही तिच्याच मिठीत कैद झालं होतं. मावशी उठून गेली, पण तिच्या पावलांचा मंद आवाज माझ्या कानात बराच वेळ घुमत राहिला. दरवाजा हलक्या आवाजात बंद झाला आणि खोलीत अचानक एक शांत पोकळी पसरली. पण ती रिकामी शांतता नव्हती. जणू तिच्या स्पर्शाचा उबदारपणा, तिच्या डोळ्यात दिसलेली माया आणि तिच्या ओठांवर उमटलेलं हलकसं स्मित अजूनही हवेत विराजमान होतं. मी खुर्चीत बसून डोळे मिटले आणि मनात परत तो क्षण उभा राहिला. तिचा हात माझ्या केसातून फिरत होता. तिच्या नजरेत काळजी चमकत होती आणि माझं मन तिला मिठीत घेण्यासाठी तडफडत होतं. मनात विचार आला, का बरं मला तिच्याबद्दल असं वेगळं वाटू लागलं आहे? ती फक्त शेजारची मावशी आहे, पण तरी सुद्धा तिचा स्पर्श माझ्या मनाला इतका का भेटला? ती घरात गेली, पण तिचा चेहरा शांत नव्हता. तिने हळूहळू दार बंद केलं आणि जणू थकलेल्या मनाने पलंगावर बसली. तिचे हात अजूनही थोडे थरथरत होते. स्वतःशीच फुटफुटली, काय केलं मी? त्याच्या डोक्यावर हात फिरवताना मला किती जवळीक जाणवली. मी एवढी का गुंतले? तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात थोडी चमक, थोडी अपराधी भावना आणि सगळ्यात जास्त एक नवीन ओढ होती. मावशीचं मन भूतकाळाकडे सरकलं. लग्नानंतरच्या दिवसांची आठवण आली, जेव्हा तिला कोणीतरी तिच्या डोक्यावर तसंच प्रेमाने हात फिरवायचं. कित्येक वर्ष झाली होती तिला असा स्पर्श जाणून. ती आठवण आणि आजचा क्षण जुळून तिच्या मनाला अस्वस्थ करून गेला. ती माझ्याकडे इतक्या आपुलकीने बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात काहीतरी होतं, मला ते जाणवत होतं. पण मी स्वतःला थांबवलं, नाहीतर मी त्या मिठीत घेतलं असतं. तिच्या ओठावर हलकंसं स्मित आलं, पण लगेच ती विचारात हरवली. मी काय विचार करते आहे? मी त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. समाज काय म्हणेल? पण माझं मन मानत नाही. तो माझ्याबद्दल किती प्रामाणिक आहे, किती आदराने पाहतो. ती खिडकीपाशी उभी राहिली. बाहेर मंद वारा वाहत होता. चांदण्याच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच भावूक दिसत होता. ती नुसतीच आकाशाकडे पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यात नकळत थोडी ओल आली. मी सुद्धा पलंगावर लोळत होतो, पण डोळ्यात झोप काही आलीच नव्हती. फक्त विचार मनात घोळत होता. मावशी माझ्याशी इतक्या मायेने वागली, तिच्या स्पर्शाने माझं मन वेडं का झालं? ती फक्त शेजारी नाही, माझ्या आयुष्यातील काहीतरी वेगळं स्थान मिळवून बसली. मी स्वतःशी पुटपुटत बसलो.
आज जर ती थोडा वेळ अजून थांबली असती तर नक्कीच माझ्या भावना तिच्या समोर मांडल्या असत्या. पण त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या घरात असून मनाने मात्र एकमेकांच्या खूप जवळ होते. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या मनावर कोरला गेला होता आणि माझ्या नजरेला आपुलकी तिच्या हृदयात घोळत राहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रात्रभर झोप का आलीच नव्हती. माझ्या मनात सतत मावशींच्या हाताचा स्पर्श, तिची नजर, तिचं निघताना दिसलेलं हलकस स्मित फिरत होतं. पहाटेच उठलो, पण मन मात्र अजूनही बेचैन होतं. खिडकीतून बाहेर पाहिलं तर रात्रभर पावसाची सर पडून गेलेली होती. झाडांच्या पानावर अजूनही थेंब चमकत होते. अचानक माझ्या दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर मावशी उभी होती. साधीशी फिकट निळ्या रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे ठेवले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. तिच्या डोळ्यात थोडासा संकोच होता, पण तिच्या हातातला टिफिन बॉक्स पाहून मी नेहमीच आपुलकी जाणवली. मी तुझ्यासाठी नाश्ता केला आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मी काही न बोलता तिला घरात बोलावलं. तिने टेबलवर टिफिन ठेवला आणि शांत बसली. आम्हा दोघांमध्ये काही क्षण नुसतीच गूढ शांतता पसरली. तिच्या डोळ्यात बघायचं धाडस मला होत नव्हतं, पण माझ्या मनात सतत कालचा क्षण दाटून येत होता. मावशी टेबलावर नजर खेळून बसली होती. तिच्या डोक्यात मात्र विचारांचा भडीमार सुरू होता. काल मी का त्याच्या डोक्यावर हात फिरवला, का त्याच्याजवळ बसले, तो क्षण मी विसरू शकत नाही. पण आज त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच ओढ दिसली तर मी स्वतःला सावरू शकेन का? तिचं हृदय जोरात धडधडत होतं. बाहेरून शांत दिसत होतं, पण आतून तितकीच अस्वस्थता होती. मी थोडा धीर करून म्हणालो, मावशी, काल रात्री तुम्ही माझ्याजवळ बसला तेव्हा मला खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की कोणीतरी माझी खरी काळजी घेतोय. मी इतकं बोललो तरी माझ्या आवाजात लाज, संकोच स्पष्ट जाणवत होता. मावशीने माझ्याकडे एक क्षण पाहिलं आणि तिच्या डोळ्यात भावनाची लहर दाटून आली. ती काही बोलणार होती, पण शब्द घशातच अडकले. तिने फक्त हलकी मान हलवून मला माहिती आहे असं डोळ्यांनी सांगितलं. त्या क्षणाला वेळ जणू थांबला. खोलीतला सगळा गोंधळ, बाहेरचे आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट सगळं मागं पडलं होतं. फक्त आम्ही दोघे आणि आमच्या नजरा. मी टेबलावर ठेवलेला माझा हात थोडा पुढे केला. तिची बोटं टेबलावर होती आणि नकळत माझी बोटं तिच्या बोटांना स्पर्शून गेली. तो स्पर्श अगदी हलका होता, पण हलक्या स्पर्शाने दोघांच्याही मनातल्या भावना जाग्या झाल्या. मावशीने घाईघाईने हात मागे घेतला, पण तिच्या डोळ्यात न लपवता येणारी चमक होती. तिला वाटलं मी असं काय करते आहे, मी त्यांच्यापासून दूर राहायला हवं, पण माझं मन ऐकतच नाही. त्याच्या नजरेत इतकं आपले पण आहे. माझ्या मनाला थांबवणं कठीण होतं. ती उठली आणि म्हणाली, बरं मी निघते आता, टिफिन संपून ठेव, संध्याकाळी परत घेऊन जाईन. मी काही बोललो नाही, फक्त तिच्याकडे नजरेत पाहत राहिलो. काका बाहेर कामाला असल्याने आणि माझी बायको गावी गेले असल्याने तिसऱ्या मजल्यावर आम्ही दोघंच होतो. मग काही वेळाने मावशी माझ्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आली आणि एक आयुर्वेदिक तेलाची बॉटल आणली. ती माझ्याजवळ आली आणि मला जेवण दिलं. मग मी जेवण केलं तेव्हा मला थोडं बरं वाटलं. त्यानंतर मावशी मला म्हणाली, मी तुझ्या पोटाची या तेलाने मालिश करून देते, तुला बरं वाटेल. मग मी बेडवर झोपलो आणि मावशी माझ्याजवळ बसून माझ्या पोटाची हळूहळू मालिश करू लागली. मावशीचा हात माझ्या पोटावर आणि डोक्यावर हलकाच फिरत राहिला आणि त्या स्पर्शाने माझ्या शरीरातून जणू काही हलक्या शहाऱ्यांची लहर पसरली. माझ्या मनात एक अनोळखी ऊब आली आणि त्या उभीला सामोरे जाण्यासाठी मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु जितका वेळ तिने हात लावला तितकीच माझी तिच्या जवळ राहण्याची इच्छा वाढत गेली. मावशीच्या डोळ्यात मी पाहिलं काळजी, ममता आणि एक गुप्त ओढ मिसळून जणू माझ्यासाठी त्याच्या डोळ्यात चमक होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक प्रेमळ माया होती आणि ती मला हळूहळू आपल्याजवळ खेचत होती. तिचा स्पर्श इतका मऊ आणि मधुर होता की माझ्या मनातल्या प्रत्येक चिंता विसरून जायला लागलो. ती माझ्या पाठीकडे आणि पोटाकडे हात फिरवत होती. तिच्या स्पर्शाने मला जाऊन नवीन जग अनुभवायला मिळालं. माझ्या मनात एक हलकासा धडधडण्यात ठिणगीचा आवाज उठला. मी स्वतःशी म्हणालो, मावशी, इतके जवळ, इतक्या मायेने माझं मन कसं सामोरं जाईल? तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुझी बायको 4-5 दिवस नाहीये, नाही का? तिच्या डोळ्यात उत्सुकतेची चमक होती आणि त्या चमकीमुळे माझं मन अजून धडधडू लागलं. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या नजरेत हरवलो. मावशीने हळूच माझ्या खांद्याला हात धरून हलकीशी मालिश सुरू केली. त्या प्रत्येक स्पर्शात जणू काही शब्द नसतानाही संवाद चालू होता. ती मला सांभाळत होती आणि मी तिला जाणवत होतो. माझ्या मनातली बेचैनी आणि काळजी हळूहळू तिच्या स्पर्शाने वितळत गेली. क्षणभर आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यातून मला समजत होतं की तिच्या मनात माझ्याबद्दल कितीतरी वेगळं उमटलेलं आहे. ती गुप्त भावना जी तिच्या शब्दामध्ये नाही,
पण स्पर्शात आणि नजरेत प्रकट होत होती. तिच्या हाताने मला हलकीच मिठी मारली आणि त्या मिठीतून मला एक वेगळाच आनंद आणि सुरक्षा जाणवली. मी नकळत तिच्या जवळ जाऊन हात हळूच तिच्या पाठीकडे ठेवला. त्या क्षणाने वेळ थांबला होता. तिने हळू आवाजात सांगितलं, हे बरोबर नाही, पण आता मी स्वतःला रोखू शकत नाही. तिच्या आवाजातील गोडवा, तिच्या डोळ्यांची माया आणि तिच्या स्पर्शाची ऊब सगळं एकत्र होऊन माझ्या मनाला जणू एक सुखद स्वप्नात टाकलं होतं. आमच्या मनात अनेक विचार सुरू होऊन गेले, पण आम्ही त्यांना बोलण्याऐवजी हळूहळू एकमेकांच्या जवळ येत राहिलो. प्रत्येक श्वास, प्रत्येक स्पर्श हळूहळू आमच्या भावना व्यक्त करत होता. आम्ही अजून काही बोललो नव्हतो, पण त्या दीर्घ क्षणात आमचं मन आपसात संवाद साधत होतं. मावशीने मला थोडं जवळ खेचलं आणि मी तिच्या मिठीत स्वतःला हरवून टाकलं. तिच्या कुशीत डोकं ठेवताना मला जणू संपूर्ण विश्व थांबून फक्त हा क्षण आमच्यासाठी उभा राहिल्यासारखं वाटलं. तिच्या श्वासात आणि स्पर्शात अशी उभ होती की मला जगात काहीही हवे नव्हते, फक्त ती आणि मी. तिने हळूच माझ्या कानाजवळ आपला आवाज आणला, हे बरोबर नाही, पण मी तुला असं जवळ पाहून खुश आहे. तिच्या हळूवार आवाजाने माझं मन जणू वितळून गेलं. मी हळूच तिच्या ओठांवर माझा हलकासा हात ठेवला आणि तिला फक्त नजरातून सांगत होतो, मी सुद्धा तुझ्याजवळ राहण्याची इच्छा करत आहे. मावशीने डोळे मिटले आणि हलक्या हसण्यासारखा आवाज दिला. तिच्या मिठीत मी अजून घट्ट झालो. ती हळूहळू माझ्या हातावर आपला हात हलवू लागली. त्या एका छोट्या हलक्याशा हालचालीनंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या भावना समजून गेल्या होत्या. कुठल्याही शब्दाशिवाय, फक्त स्पर्श आणि नजरेतून. तिने हळूच माझ्या कानाजवळ येऊन फुटफुट केलं, तुझी बायको काही दिवस नाही, तर मी तुला हळूहळू सांभाळते. तिच्या हळूवार आणि गोड शब्दामुळे माझ्या हृदयात अजून गहरा आनंद उमटला. मावशीने मला जवळ खेचलं आणि मी तिच्या कुशीत स्वतःला हरवलो. तिचा श्वास माझ्या गळ्याजवळ, तिची अंगाची ऊब माझ्या अंगावर, सगळं इतकं जवळ आणि हळूवार होतं की जणू वेळ थांबून आमच्यासाठीच उभा राहिला होता. मी हळूच तिच्या केसातून हात फिरवला आणि ती हलकसं हसली. त्या हसण्यात गुप्त आनंद, गोड माया आणि थोडासा संकोच होता. तिने माझ्या कानाजवळ हळू आवाजात फुटफुटत केलं, तुझी बायको काही दिवस नाही, तर मी तुला हळूहळू सांभाळते. त्या शब्दांमध्ये माया इतकी स्पष्ट होती की माझं मन तिच्या जवळ आणखीन घट्ट जडलं. मी हळूच तिच्या हातावर आपला हात हलवला आणि ती माझ्या हाताला हलक्या बोटाने स्पर्श करून उत्तर देत होती. क्षणभर आम्ही नुसतेच एकमेकांकडे पाहत राहिलो. माझ्या डोळ्यात तिचं प्रतिबिंब झळकलं आणि तिच्या डोळ्यात माझं. जणू आम्ही दोघे फक्त हळूहळू एकमेकांच्या भावनांमध्ये हरवून गेलो होतो. प्रत्येक श्वास, प्रत्येक हलकासा स्पर्श, हे सगळं हळूहळू आमच्या जवळीकीला अधिक गहिरे बनवत होतं. मावशीने मला पुन्हा मिठी मारली आणि मी तिला अजून घट्ट धरून बसलो. त्या मिठीतून माझ्या हृदयाचा प्रत्येक ताण दूर झाला आणि जणू मी फक्त तिच्या जवळ राहण्याच्या क्षणात पूर्णत हरवलो. तिच्या मिठीत मी स्वतःला सुरक्षित आणि प्रिय वाटत होतो. तिने हळूच माझ्या कानाजवळ हसत फुटफुटणं केलं, हे बरोबर नाही, पण माझं मन तुला जवळ करतंय. त्या शब्दामध्ये गोडवा आणि हळुवार ओढही दोन्ही होतं. मी हळूच तिच्या ओठाजवळ आपला हात ठेवला आणि दोघेही नकळत एकमेकांच्या जवळ आणखीन जवळ आलो. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांच्या मिठीत आणि स्पर्शात हरवलो. शब्दांची गरज नव्हती, फक्त नजरेतून, श्वासातून आणि हलक्या स्पर्शातून आमचं मन बोलत होतं. त्या हळुवार जवळकीने आम्हाला एकमेकांच्या अंतरंगात घेऊन गेलं. त्या दिवशी आम्ही दोघंही जाणीवपूर्वक समजून गेलो. काही क्षण इतके गहरे आणि भावनिक असतात की ते शब्द मांडता येत नाही, फक्त अनुभवता येतात. तेव्हा मी मावशीला हळूहळू स्पर्श करत म्हणालो, मावशी, माझी बायको गावी गेल्यापासून मला हवं असलेलं सुख मिळत नाही आणि ते सुख फक्त तुम्हीच दिलं. तेव्हा मावशीने देखील मला मिठी मारली. मी मावशीला माझ्या मनातलं सर्व काही बोलून दाखवलं. मी थोड्या थरथरत्या आवाजात म्हणालो, मावशी, मला तुम्ही खूप आवडता. खरं सांगायचं तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एक दिवस तुम्ही माझ्या मिठीत असा. माझं बोलणं ऐकून मावशीच्या चेहऱ्यावर आधी हलकासा आश्चर्याचा प्रकाश उमटला. मग हळूहळू तिच्या डोळ्यात गोड हसू आणि उबदार आनंदाची चमक दिसू लागली. ती काही क्षण निशब्द राहिली, फक्त माझ्या नजरेत बघत होती आणि त्या क्षणाला मला जाणवलं की माझ्या मनातील प्रत्येक शब्द तिच्या हृदयात जाऊन पोहोचला आहे. मावशीने हळूच माझ्याकडे येऊन मिठी मारली. ती मिठी इतकी घट्ट आणि उबदार होती की जणू संपूर्ण विश्व त्या स्पर्शात हरवून गेलं. मी तिच्या मिठीत स्वतःला सुरक्षित आणि प्रिय वाटत होतो. तिच्या ओठाजवळ थोडा वेळ माझं डोकं ठेवून मी तिच्या श्वासात हरवलो आणि तिने हळूहळू माझ्या हाताला धरलं. तिने हळूच मला फुटफुट केलं, माझं मन तुझ्यासाठी उभं आहे आणि मला असं वाटतं की या क्षणासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.
आम्ही हळूहळू एकमेकांकडे अजून घट्ट आलो आणि त्या दिवशीच आम्ही दोघेही जाणलो की प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, ते स्पर्शात, मिठीत, नजरेत आणि श्वासात व्यक्त होतात. त्या दिवशीची ती शांत, हळूवार आणि गहन जवळीक आमच्या हृदयात कायमचा ठसा उमटून गेली. संध्याकाळच्या हलक्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून बसलो आणि मनातली गुप्त ओढ, काळजी, प्रेम हळूहळू एक नवा आरंभ घेऊन येत होतं. त्या क्षणाला जणू संपूर्ण विश्व आमच्यासाठी थांबून राहिलं होतं. फक्त प्रेम, फक्त जवळीक, फक्त आम्ही. त्या संध्याकाळी आम्ही काहीच ठरवलं नाही, काहीच वचन दिलं नाही. फक्त एकमेकांच्या मिठीत थोडा वेळ थांबलो. मनात उठलेली ओढ, अपराधीपणाची जाणीव आणि त्याच वेळी मिळालेली ऊब, हे सगळं एकत्र होतं. मावशीने हळूहळू माझ्या पाठीवरून हात फिरवला, जणू सांगत होती, हा क्षण इथेच थांबवून दे. मीही समजलो, काही भावना वाट चुकतात, पण त्या क्षणापुरत्या खऱ्या असतात. आम्ही वेगळं झालो तेव्हा शब्द नव्हते, फक्त नजरेला एक शांत स्वीकार होता. त्या रात्री आम्ही प्रेमात पडलो नाही, पण माणूस म्हणून एकमेकांना थोडं अधिक समजावून घेतलं. कधी कधी आयुष्यात सर्वात गहिरे क्षण हे कायम सोबत राहत नाहीत, ते फक्त मनात एक हलकी उबदार आठवण बनून राहतात. त्या रात्रीनंतर आमच्यातलं नातं एका वेगळ्या वळणावर आलं होतं. त्या खोलीत पसरलेली शांतता संकोचाची नव्हती, तर एक अनामिक ओढ आणि विश्वासाची होती. दुसऱ्या दिवशी दुपारी बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि पावसाच्या धो-धो कोसळणाऱ्या आवाजामुळे वातावरण एक वेगळाच गारवा पसरला होता. मी घरात लॅपटॉपवर काम करत होतो, पण माझं लक्ष कामात अजिबात लागत नव्हतं. डोळ्यांसमोर सतत मावशीचा तो लागवी चेहरा आणि तिच्या हाताचा उबदार स्पर्श येत होता. इतक्यात दारावर पुन्हा हलकीशी टकटक झाली. मी धावत जाऊन दार उघडलं. समोर मावशी उभी होती. पावसाच्या काही सरी तिच्या अंगावर उडल्यामुळे ती फिकट गुलाबी रंगाची साडी आणि केस थोडे ओले झाले होते. तिच्या हातात चहाचे 2 कप आणि गरमागरम भजीची प्लेट होती. बाहेर खूप छान पाऊस पडतोय. मी म्हटलं, तुझ्या सोबतीने चहा प्यावा. ती हलकसं लाजत म्हणाली, या ना मावशी. मी पण तेच विचार करत होतो. मी तिला आत बोलावलं आणि म्हणालो. आम्ही दोघं गॅलरीच्या जवळ बसलो. बाहेर पावसाचा थरार आणि आत आमची शांत जवळी. चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरू झाल्या, पण आज गप्पामध्ये नेहमीसारखी औपचारिकता नव्हती. आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या आणि प्रत्येक नजरेत मूक संमती होती. चहा संपूर्ण मावशीने कप बाजूला ठेवला. ती खिडकी बाहेर पाहू लागली. थंड वाऱ्याची एक झुळूक आली आणि मावशीच्या अंगावर काटा आला. ती थरथरली. मी अधिक वेळ स्वतःला रोखू शकलो नाही. मी हळूच तिच्याजवळ सरकलो आणि माझा हात तिच्या हातावर ठेवला. यावेळी तिने हात मागे घेतला नाही. उलट तिने तिची बोटांत गुंफली. मावशी, खूप थंडी वाजते का? मी अगदी तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात विचारलं. माझ्या श्वासाचा उष्ण स्पर्श जाणवता तिने डोळे मिटले. अमित, हे मन आता माझं ऐकत नाही रे. ती अत्यंत कातर आणि प्रेमळ आवाजात कुजबुजली. मी हळुवारपणे तिचा चेहरा माझ्याकडे फिरवला. तिच्या डोळ्यात केवळ माया नाही, तर एक अथांग प्रेम आणि ओढ होती. मी माझ्या हाताने तिच्या गालावरचे ओले केस मागे केले. माझा स्पर्श होताच तिच्या ओठावर एक हसरं लाजरं स्मित उमटलं. मी पुढे होऊन तिला अत्यंत हळुवारपणे माझ्या दोन्ही बाहूंमध्ये घेतलं. तिनेही यावेळी कोणतीही आढावेढी न घेता आपलं डोकं माझ्या छातीवर ठेवून दिलं. तिचा श्वास वेगाने चालला होता आणि माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले होते. बाहेर पावसाचा आवाज जेवढा गडद होत होता, तेवढीच आमची मिठी अधिक घट्ट होत गेली. तिच्या शरीराची ओढ माझ्या मनात एक वेगळी शहारून टाकणारी लहर निर्माण करत होती. मी तिच्या केसावरून पाठीवरून हात फिरवत तिला अधिक जवळ ओढलं. मावशीने तिचे थरथरते हात माझ्या पाठीवरती घट्ट रोवले. त्या एका दीर्घ, शांत आणि रोमॅन्टिक क्षणात जगाचा विसर पडला होता. 2 एकाकी मन, समाज आणि वयाच्या मर्यादा ओलांडून फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होती. अमित, मला या मिठीतून कधीच दूर जाऊ देऊ नकोस, ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणालो, कधीच नाही मावशी, हा क्षण आता आमचा आहे. त्या पावसाळ्याच्या संध्याकाळी निसर्गाच्या साक्षीने आणि श्वासांच्या उबदार संवादाने आमच्या अत्यंत मधुर आणि हळुवार नात्याची सुरुवात झाली होती. पावसाचा जोर जसा वाढत गेला होता, तसा गॅलरीतल्या तो अधिक शांतता गडद होत चालली होती. मावशीने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि तिच्या ओल्या केसांना हळुवार स्पर्श करत होतो. वातावरणात फक्त श्वासांचा वेग आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा नाद होता. सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं, पण अचानक काहीतरी असं घडलं ज्याने खोलीतल्या रोमॅन्टिक हवेचा क्षणात थरकाप उडवला. अचानक माझ्या लॅपटॉपवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल रिंग वाजली. त्या शांततेत तो आवाज इतक्या विजेसारखा कडकला. मावशी दचकून माझ्या मिठीतून बाजूला झाली. तिच्या चेहऱ्यावरची लाजेची जागा एका अनामिक भीतीने घेतली. मी लॅपटॉप स्क्रीनकडे पाहिलं.
स्क्रीनवर कोणतीही ओळख नव्हती, फक्त एक काळा स्क्रीन आणि खाली एक संदेश चमकत होता. अमित, तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीचे पडदे उघडे आहेत आणि तुमचा हा खेळ खूप मनोरंजक आहे. माझं अंग शहारलं. मी धावत जाऊन खिडकीचे पडदे ओढले आणि बाहेर पाहिलं. बंगल्याच्या समोरील रस्त्यावर मुसळधार पावसात एक काळा रेनकोट घातलेली आकृती उभी होती. तिच्या हातात मोबाईल होता, ज्याचा कॅमेरा थेट आमच्या खिडकीकडे रोखलेला होता. पावसामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिचे राहण्याची पद्धत ओळखीची वाटत होती. काय झालं आम्ही? कोण आहे तो? मावशीचा आवाज भीतीने थरथरत होता. ती स्वतःची साडी सावरत माझ्या मागे येऊन उभी राहिली. मावशी, कोणीतरी आपल्याला पाहत होतं. आपल्यावर नजर ठेवून आहे, मी चपडत म्हणालो. तितक्यात माझ्या मोबाईलवर एक साधा मेसेज आला. मी थरथरत्या हाताने फोन उघडला. मेसेजमध्ये एक फोटो होता. हा फोटो 2 मिनिटापूर्वीचा होता, ज्यामध्ये मी मावशीला मिठीत घेतलं होतं. खाली लिहिलं होतं, काका कामावरून उद्या सकाळीच परत येत आहेत आणि अमित, तुझी बायको गावी नाही तर तिच्या मैत्रिणीकडे गेलेली नाही. ती कुठे आहे हे तुला जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री ठीक 12 वाजता बंगल्याच्या बेसमेंटवर एकट्याने कोणालाही सोबत आणण्याचा प्रयत्न केलास तर हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जाण्यासाठी 1 सेकंदही लागणार नाही. मेसेज वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी बायको गावी गेली नाही, मग ती गेली कुठे? आणि हा मेसेज पाठवणारा कोण आहे? काकांचा एखादा खबऱ्या की आमचाच कोणी ओळखीचा? मावशीने माझ्या हातातला फोन पाहिला आणि तिने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे अश्रूंनी भरले. अमित, हे काय आहे? जर काकांपर्यंत पोहोचलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि तुझी बायको, ती कुठे आहे? मावशी, शांत व्हा. तुम्ही आधी तुमच्या खोलीत जा. कोणालाही शंका येऊ देऊ नका, मी स्वतःला सावरत म्हणालो. पण माझं स्वतःचं मन विचारांच्या चक्रव्यूहात अडकलं होतं. रात्रीचे 11:15 वाजले होते. पाऊस आता थांबला होता, पण हवेतला गारवा, शांतता अधिक भीतीदायक वाटत होती. मी एक बॅटरी घेतली आणि हळूच घराबाहेर पडलो. बंगल्याचा जिना पूर्णपणे अंधारात बुडाला होता. लिफ्ट बंद होती. मी एक एक पाऊल टाकत बेसमेंटच्या दिशेने जाऊ लागलो. बेसमेंटमध्ये पोहोचतात तिथला कुबट आणि ओलसर वास नाकात शिरला. जुन्या गाड्या आणि तुटलेलं फर्निचर तिथे पडलेलं होतं. मी बॅटरीचा प्रकाश तिकडे फिरवला. तिथं कोणीच नव्हतं. मी आलोय, समोर या, मी ओरडलो. माझा आवाज बेसमेंटमध्ये प्रतिध्वनित झाला. अचानक पाठीमागून एक हसण्याचा आवाज आला. एक बारीक ओळखीचा हसण्याचा आवाज. मी मागे वळलो तर बॅटरीचा प्रकाश त्या आकृतीवर टाकला. बॅटरीच्या प्रकाशात समोर उभा असलेला चेहरा पाहून माझे डोळे विस्फारले. माझ्या हातातली बॅटरी सुट्टा सुट्टा राहिली. समोर दुसरी कोणी नसून माझी बायको उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही हताशा किंवा दुःख नव्हतं, तर एक क्रूर आणि विजयी हास्य होतं. तिच्या हातात तोच फोन होता ज्यावरून मला मेसेज आले होते. तू तू इथे काय करतेस? आणि तू गावी गेली नव्हतीस? माझा आवाज घशात अडकला. नाही अमित, मी गावी गेले नव्हते. ताईच्या मुलीला बघायला कोणी पाहुणे येणार नव्हते. हा सगळा प्लॅन होता माझा. ती सावकाश पुढे येऊन म्हणाली. पण का? आणि शेजारच्या मावशी? शेजारच्या मावशीला तुझ्याबद्दल काय वाटतं हे मला आधीपासून माहित होतं. तुझी तिच्याकडे बघण्याची नजरही मी ओळखली होती. मला फक्त तुम्हा दोघांना रंगे हात पकडायचं होतं आणि आज तो सुवर्ण क्षण मला मिळाला. तिने फोनमधील तो फोटो मला दाखवत म्हटलं, पण तुझा हेतू काय आहे? मी विचारलं. तिने हसून माझ्याकडे पाहिलं. हेतू खूप साधा आहे अमित. मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय, आणि तोही तुझ्या सगळ्या संपत्तीसह. जर तू गुपचूप मला कोर्टात घटस्फोट दिलास आणि पोटगी म्हणून हा बंगला आणि तुझी सगळी रक्कम माझ्या नावावर केलीस तर हा फोटो कधीच बाहेर येणार नाही. नाहीतर तुझी ही समजूतदार मावशी आणि तू दोघेही समाजात तोंड दाखवायला पात्र राहणार नाहीस. विचार कर, उद्या सकाळी काका येत आहे. निर्णय तुझा आहे. अमित अंधारात उभा होता. त्याच्यासमोर स्वतःची बायको एका ब्लॅकमेलच्या रूपात उभी होती आणि वरच्या मजल्यावर एक निष्पाप स्त्री अब्रूची भीक मागत वाट पाहत होती. खेळाचे सगळे फासे पलटले होते आणि अमित आता एका अशा जाळ्यात अडकला होता जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. बेसमेंट मधल्या त्या ओलसर आणि गुदमरून टाकणाऱ्या अंधारात अमित सुन्न होऊन उभा होता. समोर त्याची बायको एका परक्या ब्लॅकमेकल सारखी उभी होती. ज्या डोळ्यात त्याने 2 वर्ष फक्त प्रेम पाहिलं होतं, ते आज केवळ सूड आणि पैशाची हाव दिसत होती. तू तू एवढं नीच पाऊल कसं टाकू शकतेस? अमितचा आवाज थरथरत होता, पण त्यात आता भीतीपेक्षा जास्त राग दाटून आला होता. तिने एक पाऊल पुढे टाकलं. तिच्या हातातील मोबाईलचा प्रकाश अमितच्या चेहऱ्यावर पडला. नीच नीच मी आहे की तू अमित? लग्न माझं तुझ्याशी झालंय, पण तुझे डोळे नेहमी त्या शेजारच्या मावशीवर असायचे. ती कधी घरात येते, कधी तिच्याशी गप्पा मारायला मिळतात याकडे तुझं लक्ष असायचं.
मी गावी जाण्याचं नाटक फक्त तुमच्या मनातली पाप बाहेर काढण्यासाठी केलं होतं आणि बघा 2च दिवसात तुमचं पवित्र रूप जगासमोर आलं. हे बघ, जे काही झालं त्यात मावशीची काही चूक नाही, त्यांच्या आयुष्यातला एकटेपणा. अमित बोलायचा प्रयत्न करत होता पण तिने त्याला मध्येच टोकलं. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला मतलब आहे तो फक्त माझ्या फायद्याशी. हा 5 मजली बंगला, तुझी बँकेतली फिक्स डिपॉझिट आणि तुझं सगळं शेअरचं मार्केट, हे सगळं तू कोर्टात संमतीने घटस्फोट देऊन माझ्या नावावर करणार आहेस. उद्या सकाळी काका बाहेरून येत आहे. जर तू कागदपत्रावर सही करायला नकार दिला तर पहिला फोटो काकांच्या मोबाईलवर जाईल. विचार कर काय काय होईल. काका तिला घरात ठेवतील का? तिच्या आवाजातला क्रूरपणा अमितच्या काळजाचा थरकाप उडवत होता. तिने अमितला विचार करण्यासाठी काही तासांची मुदत दिली आणि ती तिथून निघून गेली. अमित तसाच अंधाऱ्या कोपऱ्यात बेसमेंटमध्ये डोक्याला हात लावून बसला. एका बाजूला त्याच्या वर्षानुवर्षाची कमाई, त्याची मालमत्ता आणि त्याचं भविष्य पणाला लागलं होतं, तर दुसऱ्या बाजूला एका निष्पाप स्त्रीची अब्रू, जिने केवळ विश्वासापोटी आणि मायेपोटी त्याच्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं. रात्रभर अमितला झोप आली नाही. तो खोलीत येऊन निर्धाऱ्या घालत होता. सकाळी ठीक 7 वाजता शेजारच्या दारावर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. काका परत आले होते. अमित खिडकीतून पाहत होता. काकाने हसत मुखाने घरात प्रवेश केला. काही वेळातच मावशीच्या घरातून नेहमीसारखी भांडी घासण्याची आणि गप्पाची आव्हाने येऊ लागली. काकांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या पाठीमागे काय वादळ निर्माण झाले. 9 वाजता अमितच्या बायकोने त्याला पुन्हा मेसेज टाकला. वेळ संपत आली आहे अमित, वकील तयार झाले आहेत हो की नाही? अमितने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. मी स्वतःला सावरलं, कपडे बदलले आणि तो थेट मावशीच्या घराकडे गेला. त्याने बेल वाजवली. काकाने हसत मुखाने दार उघडलं. अरे अमित, ये बस, कधी आलास? काकांनी विचारलं. मावशी स्वयंपाकघरातून बाहेर आली. अमितला पाहता तिचा चेहरा पांढरा पडला. तिच्या डोळ्यातली भीती अमितला स्पष्ट दिसत होती. अमितने काकांचे हात हातात घेतले. त्याचे डोळे पाणावले. काका, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि ती चूक लपवून मी जगू शकत नाही. काका गोंधळले. काय झालं अमित, काय बोलतोस? अमितने मोबाईल काढला. तो फोटो थेट काकांच्या समोर धरला. मावशीने भीतीने डोळे मिटून घेतले. तिचे हात थरथरायला लागले. अमित म्हणाला, काका, माझी बायको गेल्यावर मावशी माझ्या तब्येतीची चौकशी करायला आली होती. त्या क्षणी आमच्या भावनांचा बांध फुटला. एकमेकांच्या जवळ आलो. हा फोटो माझ्या बायकोने काढला आणि ती मला आता ब्लॅकमेल करत आहे. ती माझी सगळी संपत्ती मागत आहे, नाहीतर हा फोटो संपूर्ण समाजात पसरवण्याची धमकी देत आहे. खोलीत अचानक स्मशान शांतता पसरली. मावशी रडू लागली. मला माफ करा मी. काकांनी तो फोटो पाहिला. त्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी अमितकडे पाहिलं आणि मग आपल्या पत्नीकडे. काही क्षण शांततेत गेले, जे एखाद्या युगासारखे वाटले. काका उठले. त्यांनी मावशीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत केलं. मग ते अमितकडे वळले. अमित, तू इथे येऊन सांगण्यासाठी खूप मोठं धाडस केलं. काका शांत पण खंबीर आवाजात म्हणाले, माझी पत्नी गेली कित्येक वर्ष घरात एकटी असते. मी कामाच्या व्यापात तिच्या भावना कधीच समजू शकलो नाही. हे माझं अपयश आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या बायकोचा, तर तिला वाटतंय की एका फोटोच्या जोरावर आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल, समाजात बदनामी होईल. या भीतीने आम्ही गुन्हेगारांसमोर चुकणार नाही. काकांनी लगेच पोलीस खात्यातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला. ते ज्यांचे मित्र होते. त्यांनी खंडणी आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार नोंदवण्याची तयारी केली. दुपारी जेव्हा अमितची बायको वकिलांना घेऊन अमितच्या घरी आली, तेव्हा तिथे पोलीस आधीच साध्या कपड्यात डबा धरून बसले होते. जसे तिने पैशाची आणि मालमत्तेची मागणी करत अमितला धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिचे सगळे संभाषण रेकॉर्ड केले आणि तिला रंगेहात अटक केली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.